नावाने घनसोली क्रिकेटमध्ये फेमस आहे. तसेच कुठलाही फलंदाज जर हाफ सेंचुरी पूर्ण करतोय तर गिरीश बबलू पाटील यांच्याकडून 3000चं पारितोषिक. एक सुवर्ण संधी. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू स्पर्श होत नाही. यष्टी रक्षण थोडंसं गचर होतंय हरिराम रणकर यांच्याकडून, पण कुठल्याही प्रकारचा भुर्दंड त्यातला भेटत नाही. चेंडू भिरकावून दिलाय मिडॉनच्या दिशेने. कुठल्याही क्षेत्ररक्षक तिथे नाही. दणदण करीत सीमारेषेचा पार जातो चेंडू. वैयक्तिक खातं सांगी खातं चौकाराच्या रूपाने खोलतोय डीजे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू संदीप बिरम्यान याचा ओव्हरपेच चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू दणदण करीत जातो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चंदन थोडीशी गफलत करतो, परंतु कुठल्याही प्रकारचा भुर्दंड भेटत नाही. या दरम्यान एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण करतोय दीपक पाटील आणि बजरंगी. धावसंख्या होते 3. चेंडूच्या समाप्तीनंतर 5. पुन्हा एकदा पहिल्यांदाच खेळेल यशवंत. पहिला चेंडू भिरकावलाय. मोहर लावतोय षटकाराची. खातं खोलतोय वैयक्तिक षटकाराने आणि पंचांचा एक डॅन्सिंग असा डिसिजन षटकार डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या होते 11. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. जो फॉर्म घनसोली क्रिकेटमध्ये बजरंगीचा आहे त्याच फॉर्मवर चेंडू पुरवावा. चेंडूची पाहणी करावी, चेंडू पुरवावा. षटकाराच्या रूपाने वैयक्तिक खातं खोलतोय बजरंगी. थोडासा मागे दिसतोय संदीप बिरमाने तनविलीन संघाचं नेतृत्व करताना, परंतु थोडासा यावेळी मागे होते कर्णधार प्रीतम रानकर याचा थोडासा निर्णय चुकताना दिसतोय. कारण की पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूवर 11 धावसंख्या मोजवलेल्या. आतापर्यंत कुठलाही गडी बाद करण्यामध्ये यश भेटला नाही. बघा कशा प्रकारचे कमबॅक करावं लागेल संदीप याला आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा थोडासा चेंडूला जी दिशा लेन थोडासा मागे खेचला, यशस्वी ठरला. यष्टी रक्षक यावेळी थोडीशी गफलत करतो. यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू पूर्णपणे गॅदर होत नाही, परंतु कुठल्याही प्रकारचा उर्दंड आतापर्यंत यष्टी रक्षकाच्या रूपातून भेटला नाही. शेवटचा चेंडू या षटकातील कमबॅक चेंडू नक्कीच टाकला होता, परंतु कमबॅक फिनिश करावं लागेल. परंतु यावेळी सुंदर फटका. इझी क्रिकेट, लेझी क्रिकेट, कॅज्युअल क्रिकेट. कोलते याचं लेझी क्रिकेट, कॅज्युअल क्रिकेट खेळताना दिसला. सोपा झेल होता. इझी क्रिकेट खेळताना दिसला, परंतु अपयशी ठरला. जीवनदान भेटलं. षटकाराच्या रूपाने खातं खोललं होतं बजरंगी याला. कमबॅक नक्कीच केला होता संदीप याने मागच्या 2 चेंडूवर, परंतु पुरेपूर यश त्याला क्षेत्ररक्षकाकडून लाभलं नाही. या दरम्यान 11 धावसंख्येवर आपलं षटक संपवलं. कुठलीही सफलता प्राप्त करण्यामध्ये यश भेटलं नाही. त्वरित क्षेत्ररक्षण लावावं. तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे कर्णधार. कुठली टीम मीटिंग प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक विकेट नंतर घेऊ नये. काय स्ट्रॅटेजीज काय प्लॅनिंग आहे ते तुमच्या डगआउटमध्ये सेट करून या. जर सिच्युएशन जर क्रिटिकल असेल तर नक्कीच थोडीशी शॉर्ट टाईम टीम मीटिंग घ्या. पण प्रत्येक चेंडूवर प्रत्येक विकेटवर प्रत्येक ओव्हरवर जर तुम्ही टीम मीटिंग घेतला
तर नक्कीच तुम्हाला ज्या अवधी दिला आहे 25 मिनिटांचा तो तुम्हाला पुरणार नाही आणि नक्कीच तुम्हाला पॅनलाइज होण्यास भाग्य पडेल. त्याचा पुरेपूर कर्णधार प्रीतम रानकर यांना सूचित करतो, याची नोंद तुम्ही घ्यावी. प्रत्येक षटकाला चेंडू स्क्वेअर कट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बाय दीपक पाटील. सुंदर फटका चौकाराच्या रूपाने खेचतो दीपक पाटील. का मी आयकॉन प्लेअर मला सिलेक्ट केलंय सुहान 633 या संघाच्या ओनरने त्याचं प्रति उत्तर देताना दिसतोय दीपक पाटील. घनसोली क्रिकेटमध्ये, नवी मुंबई क्रिकेटमध्ये, ठाणे क्रिकेटमध्ये, भिवंडी क्रिकेटमध्ये एक नावाजलेला गावाजलेला असा फलंदाज, ऑलराऊंडरची भूमिका आतापर्यंत घनसोली क्रिकेटसाठी खूप काही दिलंय. त्याचंच प्रत्युत्तर आयकॉन प्लेअरच्या रूपाने दाखवतोय आणि सुंदर चौकार खेचून दाखवतोय. नक्की दुसरा चेंडू बलराम मोडी यावेळी पुढे मारण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न होतोय का बघूया. फक्त चेंडू बघण्याची भूमिका करतील क्षेत्ररक्षक. चेंडू जाते सीमारेषे पार. हा हँडसम षटकार डीजे. थँक्यू डीजे योगेश पाटील यांच्याकडून एक पारितोषिक लाभलंय. हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुहान 633 या संघाच्या फलंदाजाला. बघा कशा प्रकारचं पारितोषिक पटकावतात, कशा प्रकारची फलंदाजी करतायत. थोडंसं महागडा ठरताना दिसतंय. बलिराम मोडी वैयक्तिक पाय 2 चेंडूवर 10 धावसंख्या आतापर्यंत मोजल्या आहेत. थोडासा गेम प्लॅन बिघडताना दिसतोय तन्वीलन संघाचा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, यावेळी थोडंसं साईड चेंज करताना थोडंसं आगळा वेगळा प्रयत्न करण्याचा मध्ये अपयशी ठरलेत. पायचीची अपील होती पण ते फेटाळून टाकलं. नक्कीच दीपक यांना सुवर्ण संधी 3 षटकारासाठी 500 रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहू नेसरकर याच्याकडून सुवर्ण संधी. जर दीपक पाटील 3 षटकारासाठी 500, योगेश पाटील 3 षटकारासाठी 1000, पाहू प्रवीण नेसरकर यांच्याकडून आणि कुठल्याही फलंदाजाला 500 रुपये पारितोषिक योगेश पाटील. थोडासा कमबॅक चेंडू, मागच्या चेंडूवर थोडासा आगला वेगळा प्रयत्न यशस्वी ठरला. यावेळी पुढे मारण्याचा प्रयत्न, काय कमबॅक, काय अनुभव असतो बलिराम मोडी दाखवून देतोय. पहिल्या 2 चेंडूवर 1 षटकार चौकार नक्कीच खेचला होता. दुसऱ्या चेंडूवर पायचीची अपील फेटाळून टाकली. तिसरा चेंडू स्लो ओव्हरन चेंडू की यष्टीरक्षकांनी काहीतरी केलं. यावेळी चेंडूला थोडासा ताकद झोकवली आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा ताकद, 30 ताकद, काय ताकद आपल्या या वयात सुद्धा अशा प्रकारचे धारदार चेंडू जर ताकद असेल तर नक्कीच जेव्हा यंग क्रिकेट असेल तर कुठल्या फलंदाजाला चेंडू बॅटला सुद्धा लागत नसेल अशी ताकद दाखवताना दिसतोय बलिराम मोडवी. 40+ संघाकडून नेतृत्व करतो, घनसोली संघाकडून का मी नेतृत्व अजूनपर्यंत करतोय ते दाखवून देतोय बलिराम मोडी. वा, हॅट्सअप डीजे.
धन्यवाद डीजे. नक्कीच 10 मिनिटं संपल्यात, तुमची 2 षटकं सुद्धा संपल्यात. टाइमच्या सरासरीने जाताना दिसत आहेत, परंतु वेळ खर्च करू नये, टीम मीटिंग करू नये प्लीज. प्रीतम रानकर यावेळी एक नौका असा गोलंदाज ऋषी घोलट लेफ्ट राऊंड विकेटचा मारा असेल बजरंगी याच्यासाठी. ज्या बजरंगीला एक संधी भेटली होती मागच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, त्यानंतर आत्ता स्ट्राईकला येतोय. 3 चेंडू घेऊन 6 धावसंख्या काढल्यात. कोलते याने एक झेल सोडला होता. अजून याच्यानंतर ज्या धावा काढेल त्या कोलतेच्या अकाउंटवर मायनस होतील. बघूया पहिला चेंडू. मी म्हटलं होतं जर तुम्ही या फलंदाजाचा झेल सोडाल तर त्याची भुर्दंड षटकाराच्या रूपाने बजरंगी. डीजे ओके. कमबॅक करावं लागेल ऋषी गोलट्याला. एक नौका गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू घेतला सीमारेषा पार षटकार. माझा झेल तुम्ही जर सोडाल तर नक्कीच त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेईल. नक्कीच टेन्शन 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 असेल, डोक्यावर हात लावतोय कोलते, कारण की सोपा झेल होता. कॅज्युअल क्रिकेट खेळण्यामध्ये अयशस्वी ठरला. त्याचा भुर्दंड मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार. काय खेळी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू घेतलेत, त्याच्या मागे 3 षटकार आणि 2 डॉट. अशा प्रकारची फलंदाजी बजरंगी. यानंतर होणारा सामना YP11 वर्सेस लेटेस्ट चॅम्पियन दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपली प्लेइंग लिस्ट इथून घेऊन जावे आणि 4 ओव्हरच्या नंतर तुम्ही इथं उपस्थित राहून टॉस करण्यासाठी सज्ज राहावे याची विनंती. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल ऋषियाला, परंतु कमबॅक करून देणार नाही. परंतु यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कमबॅक करतोय. वॉट कमबॅक बाय ऋषी गोलट. विकेट. नक्कीच जर टेन्शन डोक्यावर होतं, परंतु थोडासा रिलीफ झाला असेल. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच दर्शन याला आता थोडंसं रिलीफ भेटला असेल, कारण की मागच्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार खेचले होते. बजरंगीची जागा बंद करण्यासाठी येते एक खतरनाक असा फलंदाज राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे याच्या म्हटलं गेलं तर मागच्या हंगामामध्ये एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये याच हंगामामध्ये एक खतरनाक खेळली होती. 4 षटकामध्ये 92 धावांची गरज होती. त्या सामन्याला विजयाच्या जवळ खेचून काढला होता, परंतु यावेळी चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो. यष्टी रक्षक थोडंसं गचाल रक्षण करताना दिसत. जे सोडते त्या हंगामामध्ये सुंदर फलंदाजी केली. ती वैयक्तिक 82 धावा काढल्या होत्या, 81 धावा काढल्या होत्या. 88 धावसंख्येचं आव्हान होतं. शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती, परंतु क्षेत्ररक्षकाने खूपच सुंदर षटकार वाचवला. तो सामना नक्कीच तो हारला असेल, परंतु प्रत्येक खेळाडूची मन जिंकला तोच राहुल म्हात्रे. नक्कीच पूर्णपणे अपेक्षा असेल आपल्या संघाला आणि प्रेक्षकालाही सुद्धा तेच प्रकारची खेळी दाखवून देईल. एक फ्लिक फटक्यामध्ये माहिर असलेला राहुल म्हात्रे. बघा कशा प्रकारे खातं खोलतोय. आल्या फटका खेचण्याची जो मी म्हटलं होतं तोच फॉर्म कंटिन्यू करताना दिसतोय राहुल म्हात्रे. षटकाराने आपलं खातं खोलतोय. पंच हात वरती करतात आणि षटकाराच्या रूपाने धावसंख्या होते 40. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक महागडा ठरताना दिसतोय. ऋषी गोलट नक्कीच एक सफलता प्राप्त केली होती बजरंगी याच्या रूपाने, परंतु आतापर्यंत 19 धावसंख्या मोजले. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट होईल. सज्ज राहावे कॅट्रेस, मल्हारी कॅट्रेस यांच्या स्वयंसेवकांनी नक्कीच सज्ज राहावे. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील.
पुन्हा एकदा स्क्वेअरला करण्याचा प्रयत्न नक्कीच गच्चाल यष्टीरक्षण म्हणावे लागेल. पहिल्या चेंडू पासून गच्चाल यष्टीरक्षण करतोय त्याचा भुर्दंड पंजा बोनस. या तडकत्या उन्हामध्ये 5 रनचा बोनस किती थंडावत होऊन जाईल फलंदाजाला. नक्कीच रिलीफ करणारा पंजा असेल फलंदाजाला. कुठलीही मेहनत न करता आपल्या संघाला 5 धावा. नक्कीच या कडकडत्या उन्हामध्ये एक रिलीफ मिळाला असेल. काय आपल्याला कष्ट घेण्याची गरज नाही. यष्टीरक्षक आणि गोलंदाजच खेळतायत असं दिसतोय आणि 5 धावसंख्या आपल्याकडून खेळतात आणि 5 धावसंख्या आपल्या संघाला देतात असं दाखवून देतात. शेवटचा चेंडू या षटकातील आतापर्यंत भरपूर मागणा ठरलाय. 24 धावसंख्या पहिल्यांदा चेंडू खेचलाय जो फॉर्म कंटिन्यू होता. नक्कीच मागच्या षटकावर चेंडूवर षटकार या चेंडूवर षटकार लगातार 2 चेंडू षटकार. धावसंख्या झाले 51 आणि या षटकामध्ये 30 धावसंख्या मोजलेत. 4 षटकार आणि एक वाईटचा पंजा आणि एक सिंगल, एक विकेट. स्ट्रॅटेजिक टाइमआउट तुमचे कुठलेही 3 खेळाडू मैदानात येऊ शकतात. या नियमानुसार कुठलेही 3 खेळाडू तुमचे मैदानात येऊ शकतात. स्ट्रॅटेजिक टाइमआउट चल 2.5 मिनिटाचा. त्याचा पुरेपूर उपयोग करून टीम प्लॅनिंग करावी, स्ट्रॅटेजी बनवावी. नक्कीच जिथे सेवनसेक असतील किंवा आपले घनसोली क्रिकेटचे प्रेक्षक असतील तर चेंडू पूर्तता करण्याची थोडासा सहयोग करावा मंडळाला. आपली स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुमचाही योगदान असावा. दोन्ही संघाला विनंती करतोय. लेटेस्ट चॅम्पियन आणि वायपीएल संघाला आपली प्लेइंग लिस्ट घेऊन जाऊन ती अपडेट करून रेडी राहावं टॉससाठी. नक्कीच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं. ज्या ही घनसोली प्रीमियर लीग ठेवायचं एक धाडसी निर्णय घेतला गिरीश बबलू पाटील. त्याला पुरेपूर उत्तर देताना सहकारी तसेच स्पॉन्सर या घनसोली क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचं हाय लेवलचं क्रिकेट घनसोली क्रिकेटला खेळावं असं एक चांगलाच प्रयत्न GPL ठेवण्याचा प्रयत्न. जी GPL ची सुरुवात सुनील रानकरने केली तर तो सुनील रानकर तेच समोरून जातोय. त्यालाही सुद्धा अभिनंदन. GPL ची सुरुवात नक्कीच सुनील रानकर घनसोली यांनी केली. त्याचा पावलावर पाऊल ठेवून सुद्धा नक्कीच भरपूर GPL झाला. परंतु एक लीग सिस्टम ची GPL पहिल्यांदाच दुसऱ्यांदा होताना दिसतोय. परंतु डे नाईट स्पर्धा पहिल्यांदाच GPL करताना गिरीश बबलू पाटील यांनी नक्कीच एक ठरवलं की अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं. त्याची पुरेपूर मेहनत घेतली, प्लॅनिंग केली, स्पॉन्सर जमवले, पूर्णपणे एक हाती या स्पर्धेला यशस्वी करण्याचा प्रयत्न सहकार्याच्या रूपाने केला. नक्कीच त्यासाठी स्पॉन्सरच्या रूपाने किस्मत भगत, केतन पाटील, श्याम पाटील, रेवेंद्र पाटील, अजित म्हात्रे, कमलाकर कदम, योगेश पाटील, प्रल्हाद म्हात्रे, अमित काडे चौथा षटक घेऊन येतो. स्वप्नील त्याचं स्वागत करतोय षटकाराच्या रूपाने. विनायक पाटील, वैभव नाईक, विकास म्हात्रे, 4-on-4 सौरभ शिंदे या स्पर्धेसाठी टी-शर्ट स्पॉन्सर केल्या. गौतम देव, घनसोली 40+ द्वारकानाथ भोई, सिद्धार्थ शंभरकर व महेश दोंडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सीरीजसाठी सायकल. अशा प्रकारचे दिलीप म्हात्रे, चेतन पाटील, कल्पेश म्हात्रे, गणेश सकपाल, सुनील मस्कर, लक्ष्मीकांत पाटील, घनश्याम मडवी, शिवराज मडवी, प्रशांत पाटील, प्रवीण पाटील या लाईव्ह साठी पूर्णपणे
स्पॉन्सर केलाय AK अजय पाटील, अशा प्रकारचे स्पॉन्सर या स्पर्धेसाठी नक्कीच लाभले आहेत, त्याचं मनपूर्वक आभार. पहिल्या चेंडूवर षटकाराच्या रूपाने खातं खोलतं स्वप्नील याचं, गोलंदाजाचं खातं षटकाराचे बिमार चेंडू टाकताना दिसत आहेत. पंचांचा इशारा, जसा चेंडू रिलीज झाला तसे पंचांचे हात वरती आले, चेंडू जात आहे सीमारेषा पार. एक नक्कीच पुन्हा एकदा बोनस, परंतु थोडंसं बॅट्समनला यावेळी एफर्ट करावं लागलं. चेंडू जात सीमारेषा पार, मागडा ठरताना एक चेंडूवर 11. एका एक मला वाटतं हाय स्कोर करण्याचा यशस्वी प्रयत्न असेल. स्कोर बुक मध्ये फक्त 96 धावा आहेत. मला वाटतं दुसरा सुद्धा स्कोर बुक तुमच्यासाठी घ्यावा लागेल. अशा प्रकारची फलंदाजी करताना दिसते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा फिरवीचा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्र कुठलाही तिथं पोहोचू शकेल का, वरून चंदन पोहोचतो. यावेळी 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण होते. गुड थ्रो गॅदर केला आणि त्याच स्पीड मध्ये फेकला. क्वाड थ्रो चंदन डिसूजा. धावसंख्या होते 64, लॉस ऑफ 1 विकेट. चौथा षटक स्वप्नील कोहली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या इनसाइड एज घेऊन जाऊन जातो. अपील करतायत हंपायर रिव्ह्यू का, नक्कीच रिव्ह्यू घेतलाय, पण हंपायर रिव्ह्यू आहे का बॅट्समन रिव्ह्यू आहे? हंपायर रिव्ह्यू. ओके, थर्ड अंपायर असतील. नक्कीच या स्पर्धेसाठी बिमरसाठी एक रिव्ह्यू दिलाय दोन्ही संघाला. जर दोन्ही संघाच्या कुठल्याही खेळाडूला किंवा कॅप्टनला त्याचा उपयोग करायचा असेल तर नक्कीच ते घेऊ शकतात रिव्ह्यू. किंवा हंपायरला सुद्धा थोडासा डाऊट असला तर ते हंपायरकडे पूर्णपणे एक राईट्स असतील, कुठल्याही टायमाला ते रिव्ह्यू घेऊ शकतात. तोच हंपायरचा रिव्ह्यू यावेळी घेतलाय पंच. लेटेस्ट चॅम्पियनला विनंती करतो लिस्ट प्रोव्हाइड करावी. नो चेंडू. थर्ड अंपायरच्या रूपाने निलेश महाजन यांचा डिसिजन येते. दिस इज अ नो बॉल अँड बॉलर बाद. ज्या स्वप्नील कोहलीवर ऑक्शनच्या वेळी खूप वरचढ चालली होती, तो स्वप्नील कोहली यावेळी बिमरच्या रूपाने बाहेर होतोय. दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये 2 बिमर टाकून बाहेर होतोय. पहिल्या सामन्यामध्ये चेतन पाटील बाहेर झाला होता. हरिराम रानकर. आला ना हरिराम. स्वप्नील कोहली याचं षटक पूर्ण करण्यासाठी जबाबदारी खेळतोय हरिराम रानकर. लेटेस्ट चॅम्पियन यांना विनंती करतोय, वारंवार विनंती करतोय तुमची प्लेइंग लिस्ट इथं आणावी. नक्कीच जर चौथ्या षटकापर्यंत तुम्ही इथं प्लेइंग लिस्ट घेऊन उपस्थित नसाल आणि 5 षटकामध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित नसाल तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद लेटेस्ट चॅम्पियनचा कर्णधार कुंदन पारकर यांनी घ्यावी. कुठल्या प्रकारचा विलंब या स्पर्धेसाठी लावू नये. ज्या प्रकारचं नियोजन केलंय 5 षटकामध्ये 3 षटकामध्ये प्लेइंग लिस्ट जमा करावी. चौथ्या षटकामध्ये टॉससाठी उपस्थित राहावे. 5व्या षटकामध्ये टॉस करण्यासाठी खेळपट्टीवर जावे. अशा प्रकारचं नियोजन केलंय. त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. फ्री हिटचा चेंडू हरिराम रानकर, एक 40+ संघाचा गोलंदाज. ज्या 40+ संघाचा गोलंदाज बलिराम मोडी यांनी षटक टाकलं होतं त्याच्या पावलावर पाऊल ठेवायची गरज असेल, कारण फ्री हिटचा चेंडू असेल. एक चेंडू खर्च केला स्वप्नील मोडी यांनी 12 धावसंख्या. फ्री हिटचा चेंडू लेग लॉन्च करण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. मागच्या चेंडूवरही बलिराम मोडी याच्या चेंडूवर तोच प्रयत्न केला होता. त्यानंतर लगातार 4 चेंडू निर्धाव टेकले होते. बघूया तशाच प्रकारचं फलंदाजी करतोय का दीपक पाटील. 15 चेंडू आणि 28 धावसंख्येवर खेळतोय दीपक पाटील. 2 चेंडू 12 धावसंख्येवर खेळतोय राहुल म्हात्रे. नॉन स्ट्राईकला शांत उभा आहे. किती वेळ शांत असेल. नक्कीच यावेळी एक बाउन्सर चेंडू होता, त्याला फक्त दिशा देतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडू जातोय दंदनकर सीमारेषा पार. डीजे
धावसंख्या होते 69, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग करताय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. या दरम्यान एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण, 2 धावसंख्येचा प्रयत्न सफल ठरतो. यावेळी 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 17, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शिल्लक. नाट्यमय नक्कीच षटक होते. 71. ओके, लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल. सॉरी, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलटोच चेंडू, त्याला फक्त दिशा दिली, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, क्षेत्ररक्षण करेल. या दरम्यान पुन्हा एकदा एक धावसंख्या, पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वर राहताना दिसतोय राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रेला शांत ठेवतो. चार षटकानंतर धावसंख्या होते 73. काय करतो तू मागं का केलं? आता एक धाव आहे ना ते. शेवटचं षटक घेऊन येते बलराम मोडे. सुंदर षटक टाकला होता मागच्या दुसऱ्या षटकामध्ये, फक्त 10 धावसंख्या दिली होती. पुन्हा चेंडू बिरकावलेला स्क्वेअर दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण करेल. क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान तुम्हाला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षक थांबवतोय स्वतःला. गचाल थ्रो म्हणावं लागेल. राहुल मात्र यावर जिम्मेदारी देतोय, कारण की नक्कीच शांत होता मागच्या 2 षटकापासून शांत होता. जे पारितोषिक लावलंय योगेश पाटील यांनी हॅट्रिक साठी, त्याची संधी राहुल म्हात्रे याला आहे, कारण की मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचले होते. जर या चेंडूवर षटकार खेचतोय तर नक्कीच योगेश पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावेल. बघूया तर पटकावतोय का नाही. थोडासा लालच मध्ये गेला चंदन रानकर. गचाल यष्टिरक्षण, गचाल थ्रो. लेटेस्ट चॅम्पियन लास्ट कॉल आणि वॉर्निंगचा कॉल. जर तुम्ही उपस्थित नसाल तर नक्कीच पॅनलाइज करण्यात येईल. या 5 षटकानंतर प्लेइंग लिस्ट विथ टॉससाठी तुम्हाला मैदानात जावं लागेल. पुन्हा एकदा बिरकावण्याचा प्रयत्न आहे. यावेळी झेल उडालाय, परंतु यावेळी यशस्वी ठरतोय हरिराम रानकर. काय गोलंदाजी करतोय 40+ संघाचा बलिराम मडवी. कमबॅक करून देते आपल्या संघाला.
बघूया कमबॅक करतोय यश बलिराम मोडी. जाता जय सोडला होता त्याला कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. वाह काय व्हेरिएशन होतं या वयात सुद्धा. जर आपली नक्कीच बलिराम मोडी यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवे आणि व्यासपीठावरून त्याला टाळ्या येतात. या टाळ्या बक्षिसापेक्षा भरपूर मागण्या असतात त्या तुम्हाला कमवावं लागतात. तुम्हाला त्यासाठी मोठं कार्य करावं लागतं. त्याच प्रकारचे कार्य गोलंदाजीच्या रूपाने करताना दिसतात बलिराम मोडी. एक दोन्ही मातब्बर फलंदाजाला शांत ठेवतात. यावेळी बंटी आल्या आल्या षटकार खेचतोय. खातं खोलतोय षटकाराच्या रूपाने. थँक्यू डीजे. सुहान संघाचा तिसरा फलंदाज षटकाराच्या रूपाने खातं खोलतो. पहिलं खातं खोललं होतं बजरंगी याने शेवटचा चेंडू. दुसरं खातं खोललं होतं राहुल मात्रे याने. तिसरं खातं खोललं षटकाराच्या रूपाने बंटी याने. शेवटचा चेंडू या षटकातील या डावातील शेवटचा चेंडू दोन्ही संघाचा कर्णधार वायपीएल संघाचा कर्णधार तसेच लेटेस्ट चॅम्पियन संघाचा कर्णधार उपस्थित मैदानात येण्याची कृपा करावी. सुंदरसे गोलंदाजी पृथक्करण होते बलिराम मोडी याच्याकडून. वैयक्तिक 2 षटकामध्ये दोन षटकामध्ये या हाय स्कोअरच्या धावफलकामध्ये फक्त 19 धावा आणि 1 विकेट प्राप्त केलाय. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी क्रीजवर येण्याची कृपा करावी. वायपीएल संघाचा कर्णधार अर्जुन. वायपीएल संघाचा कर्णधार अर्जुन. नाणेफेक करण्यासाठी प्रमुख उपस्थिती देवदास मडवी आणि वेलजीवे यांची दोन्ही मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होईल. 2 बलाढ्य संघ वायपी लॉयन्स आणि लेटेस्ट चॅम्पियन पारकर यांचा अभ्यासाबद्दल म्हटलं गेलं तर नक्कीच घनसोलीमध्ये खूपच चर्चा असते. पूर्णपणे अभ्यास असतो कशा प्रकारचा अभ्यास करतील. नाणेफेक करतील वेलजीबाई आणि हेड इज अ कॉल बाय वायपीएल आणि नाणेफेक जिंकते नक्कीच वायपीएल संघाचे कर्णधार अर्जुन कदम. बघा नाणेफेक करून तुमचा निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच अर्जुन कदम एक सातारा क्रिकेटचा ब्रँड आहे पण यावेळी घनसोली क्रिकेट
खेळताना दिसतोय. या स्पर्धेबद्दल काय मत असेल? स्पर्धा एक नंबर आहे. घनसोली प्रीमियर लीग दरवर्षी होते, यावर्षी पण सगळ्यांना खेळायच्या संधी मिळते आणि एक नवीन आयोजन आहे. डे नाईटची स्पर्धा आहे, तर खूप नवीन यंगस्टार आहेत, त्यांना नाईटला खेळायला भेटेल. हा चांगला एक्सपिरियन्स असेल. थँक्यू अर्जुन कदम. अर्जुन कदम याचं खूप सुंदर मत होतं. मी कुंदन पारकर विचार, या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे? स्पर्धा दरवर्षी चांगली होते, पण यावेळेला बबलूदादांनी जी मेहनत घेतली आहे व त्यांची जी कमिटी मेंबरांनी मेहनत घेतली ती दिसून आलेली आहे आणि खरंच खूप आयोजन चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दरम्यान विद्यमान सामना सुरू आहे तो तन्वी चॅलेंजर्स आणि सुहान 633. पहिल्यांदा फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकांमध्ये 81 धावा काढत 82 धावांचं आव्हान ठेवले ते तन्वी 11 संघासमोर आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी तर डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरले ती सुहान 633चा संघ. नक्कीच दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्षय पाटील याचा संघ आजच्या दिवसातील हा उच्चांक 81 आणि 82चं आव्हान असेल ते तन्वी 11 संघासमोर. आणि नक्कीच क्षमता आहे, कारण तन्वी 11 संघामध्येही एकाहून एक विस्फोटक असे फलंदाज आहे. सुरुवात होते ती म्हणजे प्रीतम रांगकर, त्यानंतर संदीप बिरमाने, स्वप्नील कोहली, चंदन रानकर, आशिष सलामी जोडी आली ती म्हणजे प्रीतम रांगकर आणि संदीप बिरमाने. नक्कीच चांगली फाईट असेल, बिग फाईट असेल. दोन्ही संघांमध्ये चांगलं आयोजन असतं नेहमीच घनसोली गावाच्या वतीने आणि हेच एक प्लॅटफॉर्म असतं ज्याच्यामध्ये एक दर्जेदार खेळाडू नेहमीच घनसोली गावाला प्राप्त झाले आहेत. कारण आपल्या गावामध्ये जवळजवळ 26 संघ आहेत आणि त्या 26 संघ प्रत्येक आठवड्याला या मैदानामध्ये आपल्या घनसोलीतील सर्व मैदानामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि तेच एक बॅकबोन आहे आपल्या या घनसोली गावाचं, ज्याने आजपर्यंत एकाहून एक दर्जेदार खेळाडू देऊन ज्याने आपल्या नवी मुंबई नाहीच तर ठाणे, रायगड संबंध महाराष्ट्र गाजवलं. दरम्यान पंचांना विनंती असेल सामना त्वरित सुरू करायचं आहे. सलामीची जोडी आली ती संदीप बिरमाने आणि प्रीतम रानकर. प्रीतम रानकर संघाचा आयकॉन खेळाडू, कर्णधार. नॉन स्ट्राईकला असेल तो संदीप. गोलंदाजी जोडा सोपावली आहे ती अनिकेत पाटील, मॅन फ्रॉम धरतीकला. नक्कीच एक विश्वास दाखवला तो दीपक पाटील याने अनिकेत पाटील यांच्यावर. बघूया कसं खेळी करतात, कशी खेळी प्रस्तुत करतात प्रेक्षकांना. सामना सुरू करायचा आहे. टायमर सेट केलेला आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग्स संपवायची आहे. 5 overs 82 टू विन. लेट्स बिगिन. अनिकेत पाटील ओव्हरपिच चेंडू होता, गुडघ्यावर जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा लावून कार्पेट चेंडू जातोय. 1 धावाने आपलं आणि संघाचं खातं उघडतो रांगकर.
नक्की विस्फोटक खेळी करायला लागेल आपल्या संघासाठी. आयकॉन खेळाडूला प्रीतम रांकर कारण संघाचे पुरेपूर भिस्त मदार ही प्रीतम रांकर याच्या खांद्यावर असेल. संदीप बिरवाणे मॅन फ्रॉम DC सामना करतो अनिकेत पाटीलचा. और पिक्चर ओटा बॅटचा फेस ओपन केला आणि सरळ फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमेरेषे पार चौकार. या इनिंग्स मधला पहिला चौकार येतोय संदीपच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली ती बिन बाद 5. DJ थँक्यू DJ. नक्कीच जर सुहान 633 च्या क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर 633 चा विचार केला तर नक्कीच घनसोली गावातील एक दर्जेदार असे क्षेत्ररक्षक आशिष पाटील आणि रितेश रांकर हे क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत. आघाडीचे हे दोन्ही क्षेत्ररक्षक शिरकत करताना या सामन्यामध्ये दिसतील. दरम्यान पहिल्या चेंडूवर चौकार करत होतो संदीप बिरमाने. आता पुन्हा एकदा सामना करत होतो अनिकेत याचा. पुन्हा एकदा वरती चेंडू बॅकफुटला गेला, तोडवला, चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान आशिष पाटील चेंडू खाली, एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 3 चेंडूच्या समाप्तीवर धावसंख्या झालेली ती 6. नक्कीच 6 हा लकी आकडा. सुहान 633 याचा सुरुवातच यांची 6 पासून होतीये. बघूया या लकी आकड्यावर काय घडतंय. दरम्यान प्रीतम रांकर सामना करेल तो अनिकेत पाटील याचा. फुलटो चेंडू आणि ते मात्र घुटण्यात एक तमाशा दाखवतोय तो प्रीतम रांकर. आपला ट्रेडमार्क शॉट ज्या शॉट साठी प्रसिद्ध आहे तोच फटका इथे प्रेक्षकांना दाखवतो. तो प्रीतम रांकर गुडघ्यावर गेला, सरळ पॅडल शूट करतोय डीप स्क्वेअरच्या डोक्यावरनं षटकार. या इनिंगचा पहिला षटकार येतो प्रीतम याच्या बॅटमधनं. धावसंख्या मुसंडी घेते, धावसंख्या पोहोचते ती 12 वर. चांगली बॅटिंग करताना दिसतोय, चांगला सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. संघाचा आयकॉन खेळाडू प्रीतम रांकर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली ती बिनबाद 12. आता मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, जास्त रूम दिली होती, बाहेर गेला, टोलवला, चेंडू जातोय ओव्हर दी पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान मला वाटतं 3 धावा धावून पूर्ण करतात. या 3 धावसंख्या वाढती. धावसंख्येला पोहोचली 15 वर. 82 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 5 चेंडूवर धावसंख्या लागली ती बिनबाद 15. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पूल करतोय, चेंडू जाईल सरळ आशिष पाटील यांच्या हातामध्ये. आणि आशिष पाटील मी म्हटलं होतं एक नावाजलेला क्षेत्ररक्षक घनसोली गावातील, कुठली चूक न करता सहज झेल पकडतोय आणि तंबूचा रस्ता धाडतोय तो संदीप बिरमाने आला. पहिली सफलता अनिकेतला, पहिला हादरा तन्वी 11 संघाला. स्पीड अप करायचा सामना. नवीन फलंदाज येतो, न्यू कॅन्डिडेट
मॅन फ्रॉम किरण स्मृती चंदन डिसोजा. चांगली सुरुवात केली दिली होती ती प्रीतम रांगकर याने, पण शेवटच्या चेंडूवर थोडीशी गफलत होती आणि हादरा बसतोय तो तन्वी संघाला संदीपच्या रूपाने. आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे चंदन डिसोजा. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो खुद्द कर्णधार आयकॉन प्लेअर दीपक पाटील मॅन फ्रॉम धरती गेला. सामना करेल तो प्रीतम रांगकर मॅन फ्रॉम क्रिकेट बॉईज. नक्कीच मोठा इतिहास आहे घनसोली गावाला. बरेचसे नावाजलेले खेळाडू या घनसोली गावाने आपल्या दिलेले आहेत त्या नवी मुंबईला, आणि त्याचा पुरेपूर श्रेय जाईल ते आपल्या घनसोली गावातील ग्रामीण क्रिकेट. कारण जे प्रत्येक हफ्त्याला प्रत्येक आठवड्याला जे स्पर्धा होतात त्यामध्ये दर्जेदार खेळ आपल्या पूर्ण क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. त्याचाच प्रत्यय वारंवार आपल्याला नेहमी पाहायला मिळालेला आहे. आणि त्याच दिशेने ही स्पर्धा जाताना या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, या स्पर्धेमधील हा तिसरा सामना विद्यमान सामना सुरू आहे तो म्हणजे तन्वी 11 आणि सुहान 633. 82 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येला धावपळकावरती 15. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू खाली राहतोय आणि सरळ विसावतोय तो यष्टीरक्षक विशाल म्हात्रे यांच्या हातामध्ये. मॅन फ्रॉम सुरेश मोदी. बघूया पुन्हा एकदा दीपक पाटील सामना करतो प्रीतम. ते पुन्हा एकदा ते मात्र हँडलिंग दी बॉल बघूया होतोय का. दोन पंचांमध्ये चर्चा होताना अपील केली आहे. आणि ते मात्र बाद. हँडलिंग दी विकेट आउट होतोय प्रीतम रांगकर. इतिहास घडतोय. मला वाटतं पहिल्यांदाच असा कुठला खेळाडू या GPL मध्ये बाद झाला असेल. मी विनंती करेन कुठलाही वादविवाद न करता पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. हँडलिंग द बॉल आउट होतोय तो प्रीतम रांगकर. नक्कीच एक महत्वाचा हादरा म्हणताय, कारण कुठेतरी माइंडसेट थोडंसं डायव्हर्ट झालं, कॉन्सन्ट्रेशन बिघडला आणि चूक करून बसतोय तो संघाचा आयकॉन खेळाडू प्रीतम रांगकर. कारण त्याची गरज होती एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना. तन्वी संघ 82 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवातची गरज होती, पण थोडासा अडखळतोय, कॉन्सन्ट्रेशन बिघडतंय आणि आपला विकेट हँडलिंग द बॉल मध्ये गमावून परततोय तो प्रीतम रांगकर. नवीन फलंदाज येतोय तो कोहली. प्रीमियर लीग 2022 ऑक्शन प्रक्रियेतील तिसरा महागडा खेळाडू. पहिला विजय पाटील, त्यानंतर रितेश पाटील भीम आणि स्वप्नील कोहली. बघूया सामना करेल तो दीपक पाटील याचा. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना 2 निर्धाव चेंडू टाकले होते आणि महत्वाचा हादरा दिला होता तो प्रीतम रांगकर याच्या रूपाने. दरम्यान स्वप्नील कोहली सामना करतो दीपक पाटील याचा. ओव्हर पिच चेंडू आहे, बॅटचा फेस ओपन केला, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, बट बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय.
थँक्यू डी जे. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे दीपक पाटील. बॅक टू बॅक 2 हादरे दिलेले आहेत ते तन्वी संघाला. आता मात्र नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट येतोय तो संतोष मात्रे, मॅन फ्रॉम भारतीय सौहार्द 40+ संघाचा खेळाडू. बघूया कशी कामगिरी करतोय. ओव्हरपिच चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या हातात. बऱ्याच कालावधीनंतर स्कोर बोर्ड हालताना दिसतोय. एकेरी धावसंख्या पोहोचते ती 16 वर. आता प्रथम स्ट्राईकला तो चंदन डिसोजा. नक्की एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या आक्रमकतेची सध्या संघाला गरज असेल, कारण 82 धावासारखं उंच डोंगर या संघाला पार करायचं आहे. ते स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता पण चकतोय, निर्धाव चेंडू होतोय. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतो तो म्हणजे दीपक पाटील. पुरेपूर जगडून ठेवले, फलंदाजाला कुठलीच संधी देत नाही फटकेबाजी करण्याची आणि आपला अनुभव पूर्ण पणाला लावताना दिसतोय. आपल्या संघासाठी पुरेपूर बांधून ठेवले ते फलंदाजाला. दरम्यान चंदन आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला गेला, शॉर्ट आर्म पुल करतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, दंडन करत सीमारेषा पार चौकार येतोय. हा बराच कालावधी नंतर या चौकारच्या स्थानी धावसंख्या मुसंडी घेते. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. थँक्यू डी जे. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 बाद 20. आता मात्र उर्वरित 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे. 20.67 च्या याच्याने सरासरीने धावसंख्या पटकवायच्यात. मी विनंती करेन वेळ वाया घालवायचा नाही. आपला टायमर सुरू आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला सामना समाप्त करायचा आहे. अठरा चेंडू आणि 62 धावा. 20.67 20.67 च्या याने धावसंख्या पटकवायच्यात ते तन्वी चॅलेंजर्स संघाला. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आलाय तो वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक घेऊन आला तो अनिकेत. मात्र आपले हात खोळावे लागतील, कारण 20.67 च्या सरासरीने धावसंख्या पटकवायच्यात आणि या मैदानाचा जर विचार केला तर नक्कीच ही धावसंख्या शक्य आहे, कारण याच मैदानावर एकानोक रेकॉर्ड झालेले आहेत. ही खेळपट्टी हा मैदान नेहमीच मोठी धावसंख्येसाठी जाणला जातो. दरम्यान अनिकेत तो संतोष ते शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची काढा घेतो, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना दिसला होता तो दीपक पाटील. आपल्या वैयक्तिक षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. बघूया त्याच दिशेने जाताना दिसतो तो म्हणजे अनिकेत. ते मात्र लाईन भरकटतीये, पंच वळतात, हात पलवतात, अवंद चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे जर हा सामना तन्वी चॅलेंजर्स संघाला जिंकायचा असेल, आणि नक्कीच ही क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. आणि ते मात्र बाद होतोय तो संतोष मात्रे.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे चंदन रानकर, मॅन फ्रॉम क्रिकेट बॉईज. नक्कीच आतापर्यंत जर सुहान 6-3-3चा विचार केला तर सर्वच डिपार्टमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. पहिल्यांदा फलंदाजीमध्ये स्फोटक कामगिरी करताना, त्यानंतर क्षेत्ररक्षणही चांगलं होतं, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतो. तो म्हणजे संघ एक सांघिक खेळ खेळताना दिसतो. इथे सुहान 3-3 संघ दरम्यान चेंडू ड्राईव्ह केला होता सरळ मिडविकेटच्या दिशेने. आशिष पाटील क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय. धावसंख्या विसावते ती 22 वर. दरम्यान शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि सरळ फेकून देतोय लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरनं. षटकार होतोय. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या वाढती, धावसंख्येतून पोहोचते ती 28. दरम्यान अनिकेत सामना करे पुण्याचा चंदन आणि थोडा होतोय चेंडू. बघूया षटकार ओव्हर दी डीप स्क्वेअर लेग. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं कुठेतरी विस्फोटक खेळी करण्याची गरज आहे आणि जसा आवाज चंदनच्या कानी पडला, चंदनने आपले हात खोलले, बॅक टू बॅक 2 षटकार लगवतोय. धावसंख्या विसाव मुरसंडी घेते ती म्हणजे 34. पुन्हा एकदा फटकावतोय, बघूया षटकार. आता मात्र मिडविकेटच्या वर षटकार लगवतोय. षटकांची हॅट्रिक होते आणि रोख 2000 रुपयाचा मानकरी ठरतोय. थँक्यू डीजे. 6च्या हॅट्रिक साठी ध्रुवी 11चे सर्वेसर्वा गिरीश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये, त्यानंतर तन्वी 11 कडनं 500 रुपये, असे टोटल 2500 रुपयाचा मानकरी ठरतो तो चंदन डिसोजा. या दरम्यान स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा हे होतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 42 धावा. या पुढचं समायोजन करण्यासाठी मी विनंती करेन ते हर्षद मडवी, नेरूळ गावचे आमचे सुपुत्र.
थँक्यू व्हेरी मच स्वप्नील दादा मडवी ज्यांनी मात्र आम्हाला आज खऱ्या अर्थाने बराचसा सपोर्ट केला. ऑफिशियल वेळेमुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय. घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित घनसोली प्रीमियर लीग भव्य दिव्य ओराम डे नाईट क्रिकेटची स्पर्धा प्रीमियर लीगच्या स्वरूपामध्ये आता आपली स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली आहे. सलग 2 दिवस चालणारी स्पर्धा असणार आणि या 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये दिवस रात्र पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार. सकाळपासून ते मध्यान्हपर्यंत 6 सामने खेळले जाणार आहेत आणि त्यानंतर 7 वाजल्यापासून नंतर पुढे कंटिन्यू 6 मॅचेस होतील. जाऊया मॅचच्या दिशेने. तन्वी चॅलेंजर्स आणि सोहान 6333 या 2 टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. बॉलिंग मार्कवर अभिषेक, उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा आणि यावेळेस पाहू शका काय फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम आशिष त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या टीमसाठी त्याने धावा वाचवल्या जवळजवळ 4 अपेक्षित. या ठिकाणी मात्र धावा वाचवल्या जातात आणि प्रत्येक खेळाडू आज या गावासाठी खेळत असताना एक महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून मिळत आहे. दुसरा बॉल इथे टाकून पूर्ण केला, इथे मिळाल्यात. अभिषेक आहे बॉलिंग मार्कवर, राईट अमोर द विकेट. 3rd बॉल. त्यावेळेचा बॉल लेंथ बॉल होता, बॅटची एज लागली आणि इथून विकेट किपरने पुढचं काम तमाम करून टाकलो. आणखीन एक सफलता मिळते. बॅट्समन नंबर 6 चंदनला मात्र परतावा लागतंय माघारी. बॅक टू डग आउट. थँक्यू. ऋषी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम तन्वी चॅलेंजर्स टीम बॅकफुटवरती थोडीशी जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला 42 वर 6 विकेट आतापर्यंत गमावले. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. परंतु स्थिती जर पाहिली तर काही प्रमाणामध्ये चांगली सुद्धा आहे. दोन्ही बाजूने समसमान संधी या ठिकाणी मात्र क्रिएट होतीये. ओहो, यावेळेस मात्र पॅडवरती बॉल आदळला आणि इथे ही अपील उचलून धरली जाणार. पंच वाट पाहत होती की एकाने अपील करावी जेणेकरून सॉफ्ट सिग्नलसाठी आम्हाला संधी मिळेल आणि तो इथे मात्र ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करत असताना बॉलर आपला पाहायला मिळतो आणि बॅट्समन इथून मात्र नंबर 7चा मैदानाच्या बाहेर. द बॉलर इज ऑन विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिकला संधी या ठिकाणी मात्र आहे. नवी मुंबईमध्ये 34 डिग्री सेल्सिअस तापमान, प्रचंड उन्हाचा तडाखा आणि या प्रचंड उन्हाच्या तडाख्यामध्ये सुरू असलेली घनसोली प्रीमियर लीग 2022 दिवस रात्र पद्धतीने खेळवली जाणारी स्पर्धा. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि इथे विकेट हॅट्रिक संपादन करतोय अभिषेक. सेट ऑन अ फायर आणि इथे त्याच्या बॉलिंगने एक वेगळं स्वरूप आणून दिलंय. अभिषेकने घेतली आहे विकेट हॅट्रिक.
द्रुही गिरीश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 2000, प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 2000, फॉर एव्हरी 50 3000 रुपये द्रुही गिरीश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जातील. संपूर्ण स्पर्धेमध्ये हे पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला कॅच होईल का? लाजवाब फिल्डिंग एफर्ट्स अनिकेत आहे त्या ठिकाणी, ज्याने मात्र विकेट हॅट्रिक मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका मैदानामध्ये घेतली होती आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा बॉल जवळ आला होता, परंतु बॉलपर्यंत पोहोचण्यास असक्षम राहिला. ओव्हरची समाप्ती, टीमची धावसंख्या आहे 43, 43 रन्स ऑन द बोर्ड. 6 बॉल 39, 6 बॉलमध्ये 39 पाहिजे. एक वेगळं स्वरूप आहे या स्पर्धेमध्ये. आकर्षक ही ट्रॉफी समोर आपल्याला पाहायला मिळते, क्रिस्टल ट्रॉफी, ज्यावरती कोणत्या संघाचं नाव कोरलं जाणार हे उद्या रात्रीमध्ये स्पष्ट होईल. त्याचबरोबर ऑरेंज कॅप, पर्पल कॅप या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विजेत्या उपविजेत्यांसाठी आणखीन आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीज या ठिकाणी मात्र ठेवण्यात आल्यात. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, बॉलर बॅट्समनसाठी शूज त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. हे या भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेने मात्र एक वेगळा ग्लॅमर मिळवून दिला या घनसोली नगरीला. बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होताना बंटी पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 39 रनची गरज. घनसोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे. घनसोली प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा खेळली जाणार. यावेळेचा बॉल होता फुल टॉस, परंतु अगदी यष्ट्यांच्या बाहेर निघून जातोय. पाहूया पंचाचा इशारा येईल, वाईड बॉल. अपेक्षा होती या ठिकाणी मात्र हरिराम 40+ खेळाडू आहेत, ज्यांनी मात्र ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्यासाठी प्रयत्न केले असता कदाचित नो बॉल मिळाला असता. फुल टॉस बॉल आहे आणि यावेळेस आलाय नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आल्यात आणखीन रन. टोटल 4, 1+4 टोटल 5. सहा बॉलमध्ये 39ची आवश्यकता होती. आता 6 बॉलमध्ये हव्यात 33 धावा. एकही बॉल न टाकता 6 धावा खर्च केल्यात. हे दुर्दैव आहे आणि इथून असणार आहे फ्री हिटची संधी आणि या संधीला मात्र हरिराम कशा पद्धतीने फेस करतील पाहणं तितकंच निर्णायक असणार आहे. तर फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर काय घडणार पाहणं उत्सुकतेचं राहील. ओहो, ओव्हरपिच बॉल होता, परंतु अपील करणं व्यर्थ होतं. फ्री हिटचा बॉल आहे आणि त्या ठिकाणी बंटी पंचांना या गोष्टीची क्षमासुद्धा मागतात की मला सुद्धा माहीत आहे की या क्षणाला अपील करणं काही प्रमाणामध्ये चुकीचं असणार आहे, कारण की फ्री हिटमध्ये तुम्हाला फक्त 2 ते 3च गोष्टींमधून मैदानाच्या बाहेर जावं लागतं एखाद्या बॅट्समनला. एक म्हणजे हिट विकेट, दुसरं म्हणजे रन आऊट आणि त्यानंतर मात्र हँडलिंग द बॉल. ओहो, चांगला फटका, हरिराम यांच्या बॅटमधून निघाला फटका आणि हा बॉल अलगद फिल्डरच्या हातामध्ये विसावतोय. बॅट्समन इथून मात्र बाद. आगरी कोळी परंपरेचं हे गीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते आणि सध्या लग्न सराई सुरू आहे. आपल्या आगरी कोळी समाजाचा जर विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये
जल्लोषपूर्ण हळदी आणि लग्न समारंभ पार पाडत असतात आणि ज्यामधील हे जुने गीतं जर आपण ऐकले ना तर मात्र एक मन प्रसन्न होऊन जातं आणि ते डीजे ऑपरेटरचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. लास्ट पेअर इन द ग्राउंड, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑल आऊट होण्यापासून इथे संघ वाचेल का पाहणं गरजेचं. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये जर विकेट गमावली तर मात्र भरपूर मोठं नुकसान होणार बॅटिंग करणाऱ्या तन्वी चॅलेंजर्स टीमला. सुहान 6-3-3 या संघ मात्र थोडासा वरचढ ठरतोय. दर्शन बॉल बॅटिंग मार्क स्ट्राईकिंगवर. त्यावेळेस मात्र पहा हेच क्रिकेट आहे. त्यांना माहिती आहे मॅच तर हातातून निघून गेली आहे परंतु ऑल आऊटपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अगदी संयमाने खेळावं लागेल अन्यथा मात्र पॉईंट किंवा रन रेटवरती त्याचा भरपूर मोठा परिणाम होणार. विकेट किपर विनंती आहे आपल्याला की ट्रॅक पॅन्ट खाली घ्या आपली. यस थँक्यू व्हेरी मच. बंटी बॉलिंग मार्कवर. ओ यावेळेस बॉल होता पाहूया पंचांकडे. इथे आशाभूत नजरेने पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर खाडी किनारी असलेलं हे मैदान आणि त्यामुळे वाहणारे हे गरम झोक्याचे वारे मात्र भरपूर गरमी आज या मैदानावरती पाहायला मिळते आहे. प्रत्यक्षात या गरमीने मात्र अक्षरशः सर्वांना हैराण आणलंय. समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु धाव घेतली जात नाही आहे. धाव घेतली जाते अजूनही या ठिकाणी 2 बॉलचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल अंतिम अखेरचा चेंडू. लास्ट बॉल आणि अशा रीतीने मात्र 50 धावा पूर्ण होत आहेत. तन्वी चॅलेंजर्स टीमचं अर्धशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. धावा भरपूर झाल्या होत्या. चेस करण्यासाठी भरपूर अडचणी आल्या त्यांना. लास्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा ऑल आऊट पासून वाचला संघ. विजयी संघ 6-3 संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघ तन्वी चॅलेंजर्स आपण सुद्धा या ठिकाणी मात्र पराभवाने खचून न जाता आपल्याला त्याच उमेदीने आपल्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे कारण की एका पराभवाने तुमचं पुढचं भविष्य खराब होऊ शकत नाही. 3 मॅचेस तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत आणि 3 मॅचेसमध्ये तुम्हाला 2 जिंकणं हे भरपूर महत्त्वाचं असणार.